आठवत आहे वाचणारे आमचे गुरुजन आई वडिलांसह आम्हाला कसं सांगू किती दुःख होते तुम्हाला हे शिकवले आहे की इथले क्षण शिक्षकाचे मार्गदर्शन आणि मित्रमैत्रिणीची साथ मी आयुष्यभर आठवत जाईल। टीम आहे मग त्याच्यामध्ये पवार सर असतो, पालवे मॅडम असतो, नाईक मॅडम असतो, शिंदे मॅडम असतो, ही टीम नवीन टीम चांगली तर समजा तरी पण जिंकतो। तर एखाद्या खेळामध्ये एखाद्या परीक्षेमध्ये एखाद्या कुठल्या वेगळ्या परीक्षा असतील स्पर्धा असतील त्या प्रत्येक शाळेचं नाव काढेल असं प्रत्येकाने ठरवायचं आता प्रत्येक शाळेमध्ये होईल। या प्रत्येक उद्देश डोळ्यासमोर ठेवा केला तर सोपं असते वेळ सोपे असतात करून बघायला लागते बरोबर आहे। खेळ खेळला तर बक्षीस मिळेल, स्पर्धेत भाग घेतला तर बक्षीस मिळेल, परीक्षा दिली तर बक्षीस मिळेल, तर केलंच नाही तर काय मिळेल तर काय काहीच मिळणार नाही। म्हणून ध्येय ठेवा आई वडिलांना खूप सत्कार करा म्हणजे खूप त्यांची सेवा करा। त्याला एखादा पुरस्कार मिळाला तर पुरस्कार मिळाला म्हणजे संपला असं नसतं, तर ज्याने पुरस्कार घेतलेला असतो त्या व्यक्तीवर एक वेगळी जबाबदारी पडलेली असते की आता याच्या पुढं त्या पदवीनुसार आपल्याला काहीतरी देणं लागतं समाजाला। त्या व्यक्तीला जे पुरस्कार मिळतो तो एकट्याचा पुरस्कार नाही तर त्याच्यामध्ये सर्वांचा सहभाग आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं म्हणणं आहे की तुम्ही रुपया जरी कमवला तरी तो रुपया त्यातील 20वा हिस्सा हा समाजासाठी खर्च केला पाहिजे। सर्वार्थाने उपयोगी पडणं म्हणजे शिक्षण। ही आमची नव्या की गेल्या 3 वर्ष सतत जिल्हा पातळीवर जात आहे आणि कसारा केंद्राचं नाव तसंच शाळेचं नाव मुखवण्याचं नाव शिक्षकांचं नाव उज्ज्वल करत आहे। असेच विद्यार्थी या शाळेतून घडावेत अशी मी अपेक्षा करतो आणि जे आता या शाळेतून पुढे जातील त्यांनी चांगला अभ्यास करा आणि या शाळेचं नाव मोठं करा। एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवतो। धन्यवाद। शिक्षकांनी मुलांना उत्तम मार्गदर्शन केलं आणि असंच मार्गदर्शन मुलांनी चांगल्या पद्धतीने डोक्यामध्ये घेऊन त्याचा पुढे वापर करावा आणि जे विद्यार्थी पुढे जाणार आहेत त्यांना सुद्धा शुभेच्छा देतो। तुम्ही पुढे जाऊन सुद्धा आपल्या गावाचं शाळेचं शिक्षकांचं नाव मोठं करावं एवढं बोलून तो हम चल